सरकारने यापुढे रिझर्व्ह विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमध्ये अर्ज भरता येणार नाही अशी संधी नाकारली आहे. तसा निर्णय घेतलाय. काय वाटते तुम्हाला या संदर्भात? सरकारने हा जो निर्णय घेतला याबाबत सकाळी समजलं. हा निर्णय आमच्या विद्यार्थ्यांसाठी, जे आरक्षणवादी आहेत, एससी, एसटी, ओबीसी या विद्यार्थ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. कारण भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार जे आहेत त्या मूलभूत अधिकारांना कुठेतरी हरताळ फासण्याचं काम होतंय. आम्हाला कलम 16 नुसार समान संधी भेटली, नोकऱ्यांमध्ये समान संधी भेटली आणि कुठेतरी त्या समान संधीला छेद देण्याचं काम या सरकारकडून होतंय असं दिसतंय. आरक्षण आणि मेरिट या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा मुद्दा असतो आणि मेरिट हा गुणवत्तेचा मुद्दा असतो. मेरिट आणि आरक्षण एकत्र आणून ह्यांनी या आमच्या हक्क अधिकारांना कात्री लावण्याचं काम केलेलं आहे. सरकारने आरक्षण या विषयाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे असं आता दिसतंय. सरकारने याचा चांगला अभ्यास करून याच्यावर पुनर्विचार करावा, अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. विद्यार्थी रस्त्यावर सुद्धा येऊ शकतात, कारण हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हक्क अधिकारांना डावलणारा आहे असं आम्हाला वाटतंय. एकंदरीत हा जो निर्णय शासनाने घेतला आहे तो विद्यार्थ्यांवरती किंवा नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती तो अन्याय करणारा आहे. जर एखादा राखीव प्रवर्गातील विद्यार्थी त्याच्या मेरिटच्या बेसवर त्याची गुणवत्ता सिद्ध करून ओपनमध्ये जागा मिळवत असेल आणि राज्य शासनाचा हा निर्णय त्याला ती संधी नाकारत असेल तर 100% हे त्या बहुजन एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा निर्णय आहे. काय करावं असं तुमची आमच्या शासनाने जे शासन आता किंवा शासनाची जी भूमिका आहे किंवा जे सत्तेत असलेले सरकार आहे ते जे मेरिट बोलत असतं तर ह्या मेरिटच्या जोरावरती स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या पोरांना असं या व्यवस्थेत या निर्णयाद्वारे बाहेर काढणं म्हणजे त्याच्यावर अन्याय करणं आहे आणि शासनाने हा निर्णय लवकरात लवकर परत घ्यावा. राज्य शासनानं काल जो निर्णय घेतलाय तो महाराष्ट्रातील बहुजन समाजातील युवकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा आहे. तुम्ही पाहू शकता की संविधानानं जी सर्वांना कुठेतरी वंचित घटक असेल किंवा ज्यांना प्रतिनिधित्व आजपर्यंत नाकारलं गेलेलं आहे त्यांना संधी देण्यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे, समान संधीची तरतूद केलेली आहे. ते कुठेतरी रोखण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. एखादा राखीव प्रवर्गातील विद्यार्थी जर एखाद्या आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेत असेल तर त्याला गुणवत्ता असताना देखील तुम्ही ओपनमध्ये त्याला संधी नाकारत आहात. हे कुठेतरी मला वाटतं इंदिरा साहनी खटल्यामध्ये सुद्धा ह्यांनी सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयानं की ओपन फॉर ऑल म्हणजे ओपन प्रवर्ग हा सर्वांसाठी आहे. तो कोणत्याही विशिष्ट जाती किंवा धर्मासाठी किंवा विशिष्ट समाजासाठी राखीव नसून गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक समाज घटक त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. परंतु तुम्ही कुठेतरी आरक्षणाच्या असेल किंवा संविधानाच्या नियमांना हरताळ फासून कुठेतरी वंचित घटकातील असेल, आरक्षण प्रवर्गातील, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कुठेतरी गुणवत्ता असताना देखील त्यांना कुठेतरी रोखण्याचं काम तुम्ही करत आहात असं याच्यातनं दिसून येतं. आमची सरकारकडे मागणी आहे की तुम्ही हा निर्णय बदला, नाहीतर इथले जो काही आरक्षित घटक असेल एससी, बीसी, ओबीसी, एससी, एसटी हा सर्व समाज घटक रस्त्यावर उतरतील आणि सरकारला सळो की पळो करून सोडतील.